मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे ती आरोही त्या रमाला तिच्या फ्रेंडसाठी जे काही खायला बनवायची लिस्ट असते ती त्या रमाला सांगत असते। ती म्हणत असते, आई माझ्या मैत्रिणींना आणि मित्रांना एकीला पास्ता, नूडल्स, पिझ्झा आणि पुरणपोळी हे सर्व आवडतं, तर तू हे सर्व त्यांना बनवून देशील ना ग आई, प्लीज प्लीज, असं ती रमाला म्हणत असते। पण रमा मात्र तिच्या बोलण्यावर काहीही उत्तर देत नाही। हे पाहून तारा म्हणते, अगं आरोही, मला तरी वाटतं तुझ्या आईला स्वयंपाक करायला जमणार नाही, असं ती त्या आरोहीला म्हणते। त्यावर ती आई विचारते त्यांची आजी, काय ग रमा, तू हे एवढं करशील ना आरोहीसाठी, असं ती त्या रमाला विचारते। त्यानंतर त्या रमाला त्यांचा हा प्रश्न ऐकून तिचा इंटरव्ह्यू आठवतो, कारण तिच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील तिला हाच प्रश्न विचारण्यामध्ये आलेला होता। त्यावर तो इंटरव्ह्यू घेणारा जो माणूस असतो त्याने तिला विचारलेलं असतं की रमा मॅडम, तुम्हाला स्वयंपाक बनवता येतो का? त्यावर ती म्हणालेली असते, हो, पण हल्ली 5 वर्ष झालं मी स्वयंपाकघरामध्ये गेलेले नाही, कारण जर मी तिकडे गेले तर मला माझा भूतकाळ आठवतो आणि मला आता माझ्या भूतकाळामध्ये रमायचं नाही आहे, त्यामुळे मी तिकडे गेलेलीच नाही आहे, असं हा सर्व इंटरव्ह्यू त्या रमाला आठवतो। आणि इकडे आरोही देखील हट्ट करत असते। ती म्हणत असते, आई तू माझ्यासाठी एवढं करशील ना गं, प्लीज प्लीज आई, तू माझ्यासाठी हे कर, असं तिचा आवाज ऐकून आणि तिचा हट्ट पाहून ती रमा म्हणते, हो बाळा, मी नक्कीच असं करेन तुझ्यासाठी, असं ती त्या आरोहीला म्हणते। आणि त्यानंतर ती आरोही तिथनं निघून जाते। तर ती त्या आरोहीला थांबवते आणि म्हणते, पण ऐक, मी तुझ्यासाठी हे सर्व करायला रेडी आहे, पण त्यांच्यासाठी मी पिझ्झा, नूडल्स बनवणार नाही, तर त्यांच्यासाठी मी हेल्दी काहीतरी बनवेन। त्यावर ती म्हणते, चालेल आई। तेवढ्यातच ती तारा म्हणते, छान आहे बाबा, आता तुझ्या फ्रेंड्समध्ये मस्त तुझी कॉलर टाईट होणार, आरोहीची तर मज्जा आहे, असं ती तारा त्या आरोहीला म्हणते। आणि त्यानंतर आरोही तिथनं आनंदाने निघून जाते। आणि इकडे ती तारा त्या रमाला म्हणते, छान, बघ तुला जमतंय का, म्हणजे तू एवढ्या वर्षांपासनं किचनमध्ये गेलेली नाही आहेस, म्हणून मी सहजच म्हटलं बेस्ट ऑफ लक रमा, असं म्हणून ती तारा देखील तिथनं निघून जाते। इकडे आरोही हे सर्व प्रकार तिच्या बाबांना म्हणजेच अक्षयला फोन करून सांगते। ती म्हणते, आज गणपतीसाठी गणपतीच्या आरतीला माझे सर्व फ्रेंड्स घरी येणार आहेत। त्यावर अक्षय म्हणतो, अरे वा, चांगलंच आहे की, मग चालतंय, मी आता तुझ्या फ्रेंड्ससाठी इथनंच काहीतरी खायला पाठवतो, मस्त मजा करा सर्वजण। त्यावर ती म्हणते, नाही बाबा, त्याची काहीही गरज नाहीये, कारण आज तर सर्व काही घरीच बनवणार आहे। त्यावर तो म्हणतो, हे बघ बाळा, तू आता उगाचच आजीला त्रास देऊ नको। त्यावर आरोही त्या अक्षयला सांगते, नाही बाबा, मी आजीला अजिबातच त्रास दिला नाही, हे सर्व काही आई बनवणार आहे। त्यावर तो म्हणतो, काय सांगतेस, म्हणजे रमा तुझी आई हे सर्व करणार आहे का, असं तो त्या आरोहीला विचारतो। त्यावर ती म्हणते, हो बाबा, आईच मला म्हटली तुमच्यासाठी मी हेल्दी स्वतः बनवेन। त्यावर तो थोडा विचारातच पडतो। त्यानंतर तो म्हणतो, अगं काही नाही, छान आहे, तुझ्या आईला देखील फार छान स्वयंपाक बनवता येतो, इनफॅक्ट ती तर माझ्यापेक्षा देखील चांगला स्वयंपाक बनवते, ती एक बेस्ट कुक आहे, असं म्हणून तो फोन ठेवतो। त्यानंतर इकडे तो फारच विचारामध्ये पडलेला असतो। त्यावर तो स्वतःच्या मनाशीच म्हणतो, काय रमा स्वयंपाक बनवणार आहे का? आणि त्यानंतर तेवढ्यातच ते हाताखालची माणसं त्याला अक्षय सर असं म्हणून आवाज देतात आणि तो अक्षय तिकडे जातो। त्यावर ते म्हणतात, काय मग तुम्ही आज अचानक फारच खुश दिसत होतात, कोणाचा फोन होता? त्यावर तो म्हणतो, माझ्या मुलीचा फोन होता, सोडा, तुम्हाला नाही समजणार। त्यावर तो म्हणतो, त्या लिस्टचं काय झालं? ती लिस्ट तुम्ही साई सरांना आणि रमा मॅडमला पाठवलीत का? त्यावर तो म्हणतो, हो, मी साई सरांना ही लिस्ट पाठवलेली आहे, पण रमा मॅडमला यातलं फारसं काही कळणार नाही, त्यामुळे त्यांना पाठवण्याची काही एक गरज नाही आहे। त्यावर तो विचारतो, तुम्ही हे काय म्हणत आहात, रमा मॅडमला पाठवायची गरज नाही, त्यांना कळत नाही का? ते म्हणतात, हो, आम्हाला तर हेही माहीत नाही रमा मॅडमला किचनमधलं फारसं कळतं की नाही, त्यांना स्वयंपाक बनवता येतो का नाही हे सुद्धा माहीत नाही, कारण त्या स्वयंपाकघरामध्ये जात नाहीत, असं त्यांनीच त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं। त्यानंतर अक्षय हे ऐकून विचारातच पडतो आणि इकडे रमा देखील त्याच गोष्टीचा विचार करत बसलेली असते। तिला वाटत असतं
खरं तर कुकिंग म्हणजे माझ्यातला आणि अक्षयचा आम्हा दोघांना जोडणारा एक धागा आहे आणि आता एवढ्या दिवसांनी मी कसं काय किचनमध्ये जाऊ आणि स्वयंपाक करू? खरंच मला हे सर्व जमेल का? पण मला हे आरोहीसाठी करावंच लागेल असा विचार रमा इकडे एकटीच करत असते. आणि त्यानंतर इकडे तो अक्षय त्या रमाचा ब्रॉडकास्ट बघतो आणि त्यानंतर त्याला कळतं की रमा गेले 7 वर्षांपासून किचनमध्ये तिने पाऊलही टाकलेलं नाही आहे. त्यावर तिने असं देखील सांगितलेलं असतं, ज्यावेळेस मी किचनमध्ये जाते त्यावेळेस आम्हाला माझ्या जुन्या आठवणी, माझ्या भूतकाळामध्ये मी रमते आणि मला तेच नकोय म्हणून मी किचनपासून दुरीच बनवलेली आहे. तर इकडे तो अक्षय तो इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर विचारामध्ये असतो, काय करू मी? रमाला कॉल करून सांगू का? म्हणजे तिला जरा इंटरेस्ट येईल, तिचं करेज वाढेल असं तो स्वतःच्या मनाशीच विचार करत बसलेला असतो. त्यानंतर इकडे रमाच्या रूममध्ये आई आजी येतात आणि त्या रमाला म्हणतात, काय ग रमा, तू किचनमध्ये जायला तुला नको वाटतंय का? खरं तर तू किती बेस्ट कुक आहेस. खरं तर आधी मीच तुला किचनमध्ये जाण्यापासून अडवलं होतं, पण खरंच मला माफ कर, मी ओळखण्यामध्ये चुकले. ह्या घराला जर कोणी माझ्यानंतर सांभाळू शकत असेल ना तर ती तू आहेस आणि मला माहीत आहे तुझ्या हातामध्ये चक्क अन्नपूर्णा आहे. तू जे काही करशील ना ते अगदी छानच करणार, मला खात्री आहे. त्यावर ती म्हणते, आई आजी हे कसं शक्य आहे? कारण मी तर गेल्या 7 वर्षांपासून किचनमध्ये पाऊल देखील टाकलेला नाही आहे, त्यामुळे मला माहीत नाही आता मला कितपत जमेल. त्यावर त्या म्हणतात, असं का रमा? त्यावर ती सांगते, खरं तर ह्या घर सोडून गेल्यापासून मी एकदाही किचनमध्ये गेलेले नाही, कारण मी आधी ज्या वेळेस किचनमध्ये जायचे त्या वेळेस मला अक्षयची फारच आठवण यायची आणि मी ढसाढसा अक्षरशः एकटीच रडायचे आणि भूतकाळामध्ये रमून जायचे. त्यानंतर मी ठरवलं आता मी कधीच किचनमध्ये पाऊल देखील टाकणार नाही. म्हणते, खरं तर स्वयंपाक म्हणजे माझ्यातला आणि अक्षयचा आम्हा दोघांना जोडणारा एक अतूट धागा आहे, पण तर मी हे धागाच तोडून टाकला आहे. आता मला हे डबल करायला जमेल की नाही मला खरंच माहीत नाही. त्यावर त्या आजी तिला समजावून सांगतात, स्वयंपाक ही अशी गोष्ट आहे जी म्हणजे बाई विसरायचं म्हणली तरी देखील विसरू शकत नाही रमा, तुला नक्की जमेल असं त्या आजी त्या रमाला समजावून सांगतात. ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडायची आणि ती गोष्ट केल्यानंतर मला बिलकुलही आनंदच व्हायचा नाही, त्यामुळे मी ती गोष्ट सोडून दिली असं ती त्या आजीला सांगते. त्यावर आजी म्हणतात, ठीक आहे, मग पुन्हा ती गोष्ट जोडतीये का? जोडून तर बघ असं त्या आजी तिला हात जोडून सांगतात. त्यानंतर ती म्हणते, हो आजी, मी नक्कीच ट्राय करेन असं ती त्या आजीला वचन देते आणि सांगते. त्यानंतर इकडे तो अक्षय मात्र विचारामध्ये असतो, काय करू मी? रमाला कॉल करून सांगू का? म्हणजे तिला एनकरेज होईल. तर तो म्हणतो, जाऊ देत, नाहीतर नाही करत तिला कॉल. उगाचच जर मी तिला हे बोललो तर तिला वाटेन मी तिचा ब्रॉडकास्ट, तिचे जुने व्हिडिओ सर्व ऐकले आहेत. त्यानंतर तो म्हणतो, ठीक आहे, मी एक आयडिया करतो, मी तिला व्हॉइस मेसेज पाठवतो. त्यानंतर तो म्हणतो, रमा, मला माहीत आहे तू जगातली सर्वात बेस्ट कुक आहेस आणि तुझ्या हाताला चव आहे. मला माहीत आहे तू एवढ्या वर्षांनी जरी स्वयंपाक करायला गेलीस ना तरी देखील आधीची चवच तुझ्या हाताला येणार आहे आणि माझ्याकडनं तुझ्यासाठी बेस्ट ऑफ लक. माझी खात्री आहे तू नक्कीच अतिशय उत्तम स्वयंपाक करशील असं तो मेसेज त्या रमाला पाठवतो. आणि त्यानंतर इकडे बिचारी रमा एकटीच त्या गोष्टीचा विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच तिला त्या अक्षयचा व्हॉइस नोट मिळते. त्यावर ती ऐकते आणि तिला फार आनंद होतो, तिचा कॉन्फिडन्स वाढतो. ती म्हणते, ठरलं तर मग आता तुम्ही माझ्या सोबत आहात ना? बघा आता मी किती छान आरोहीसाठी, आपल्या मुलीसाठी स्वयंपाक बनवते. खरं तर मला हे आपल्या मुलीसाठी करायचंच आहे आणि असंही मला हे करावंच लागलं असतं, पण आता माझा कॉन्फिडन्स वाढला आहे. थँक्यू अक्षय असं ती स्वतःलाच म्हणते. आणि त्यानंतर इकडे इरावती मोबाईलमध्ये काहीतरी चेक करत असते. तेवढ्यातच तिथे ती केअरटेकर मालविका येते आणि मालविका त्या इरावतीला सांगायला लागते, तुम्हाला माहीत आहे का, चक्क ती रमास त्या आरोहीसाठी स्वयंपाक करायला तयार झाली. आणि एवढंच काय, तयार तर झाली पण आता तर ती किचनमध्ये देखील गेली आहे. त्यावर ती इरावती हसायला लागते आणि तिला म्हणते,
काय ग मालविका, तुला एवढं सुद्धा साधं कळत नाही का? जरी ती किचनमध्ये गेली तरीही तिला स्वयंपाक तर करता यायला हवा, कारण ती एवढ्या वर्षानंतर किचनमध्ये जात आहे. त्यावर ती मालविका म्हणते, तुम्हाला कळतं का, एखादी स्त्री किती वर्ष जरी झाले तरीही स्वयंपाक करणं विसरत नाही, आणि त्यात त्या रमाला स्वयंपाकाची किती आवड आहे तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे, असं ती मालविका त्या इरावतीला सांगते. त्यानंतर ती इरावती त्या मालविकाला म्हणत असते, तिनं किती जरी चांगला स्वयंपाक केला तरी देखील त्याची चव कशी घालवायची आहे हे आपल्याच हातात आहे, असं म्हणून त्या दोघीही हसायला लागतात. आणि इकडे ती रमा किचनमध्ये येते. तिने किचनमध्ये पाऊल ठेवल्यानंतर ती सर्वात आधी त्याचं दर्शन घेते आणि त्यानंतर ती प्रत्येक डब्याकडे, भरणीकडे बघत असते, गॅस ओट्याकडे बघते आणि जुन्या आठवणींना आठवून रडायला लागते. तिला त्या घरामध्ये, त्या किचनमध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट आठवायला लागते. तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात. त्यानंतर तिथे तिला स्वतःचं मन बोलतं आणि म्हणतं, काय रमा, तू कोणत्या आठवणीमध्ये रमली आहेस? तुला असं वाटतं का तुला हे जमणार नाही? मुळात असा विचारच तुझ्या मनामध्ये का यावा? तुला आठवतं ना, तू ह्याच किचनमध्ये किंवा आणखी ह्या स्वयंपाकाच्या जोरावरच आधी काय काय केलंयस? तू कित्येक लोकांना डबे पुरवायचीस. तू किती जरी मोठा स्वयंपाक करायचा असला तरी देखील घाबरायची नाहीस. आणि एवढंच काय, जेव्हा तुम्ही अक्षय आणि तू दोघं जण हे घर सोडून गेलात त्यावेळेस तर तू किती काय काय केलंस हे तर तुला चांगलंच आठवत असेल, असं ती रमाला सांगत असते. त्यानंतर ती म्हणते, मला तर हे सर्व आठवतं, पण आता मला कळत नाहीये, एवढ्या वर्षानंतर मला हे जमेल की नाही असं वाटत आहे. त्यावर तिचं मन तिला म्हणतं, अगं तुझ्या हातामध्ये तर साक्षात अन्नपूर्णा आहे. तुझी आईच तुला अन्नपूर्णा म्हणायची. तुला आठवतंय ना, अख्खं घर सांभाळायचीस तू ह्या स्वयंपाकाच्या जीवावर, आणि आता तीच गोष्ट तुला कसं बरं जमणार नाही, असं तिचं मन तिला म्हणत असतं, सांगत असतं. त्यानंतर तिचं मन तिला असं देखील म्हणतं की तुला तर आठवतच असेल, एक वेळेस ज्यावेळेस अक्षय आणि तू पहिल्यांदा गावी जात होता त्यावेळेस अक्षयला मात्र फार भूक लागली होती आणि त्यानंतर तिथे तुम्ही एका गाड्यावरती भजी खाण्यासाठी थांबलात, पण त्या काकांच्या हाताला लागलं होतं. त्यावेळेस तर तू स्वतःच्या हाताने भजे केलेस आणि विकलेसही. तुला आठवतं ना, त्या दिवशी ते काका किती आनंदी होते, कारण तुझ्यामुळे त्यांचा खूप जास्त मोठा त्या दिवशी बिझनेस झाला होता. त्यावर ती म्हणते, हो खरंच मी त्या काकाचा चेहऱ्यावरचा आनंद आणखीनही विसरलेली नाही आहे. त्यानंतर ती म्हणते, बघ आता मी कसं स्वयंपाक बनवते, छान, खरंच थँक्यू, माझा आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे. त्यावर ती म्हणते, आता मला चांगला स्वयंपाक आरोहीला करून खाऊ घालायचा आहे. माझ्या मुलीच्या आनंदासाठी मी हे सर्व करत आहे, असं ती स्वतःच्या मनालाच म्हणते. आणि त्यानंतर स्वयंपाक करायला सुरुवात करते. तेवढ्यातच ती म्हणत असते, आधी मी आलूवड्या करते, खीर देखील करते आणि मासवड्याही बनवते. तेवढ्यातच तिथे येते आणि तारा फ्रीजमधले सर्व फ्रूट्स काढते आणि दूध देखील काढून घेते. त्यानंतर ती तिथे फ्रूट्स कट करून तिथे स्वतःसाठी सॉफ्टी बनवायला लागते. त्यावर ती म्हणते, रमा हे दूध मला लागणार आहे आणि हा मी तुला आत्ताच सांगत आहे. त्यानंतर हे दूध जरी आत्ता थोडंसं उरलेलं असलं तरीही मला पार्थला देखील सॉफ्टी बनवून द्यायची आहे, तो झोपेतनं उठल्यावर, त्यामुळे हे सर्व दूध मलाच लागणार आहे. त्यानंतर ती फ्रूट्स कट करून मिक्सरचा जोराजोरात आवाज करायला लागते आणि त्या आवाजाचा मात्र रमाला फारच त्रास होत असतो. त्यानंतर ती तारा असं म्हणून तिथनं निघून जाते आणि रमा इथे स्वयंपाक करत असते, पण तिला मात्र कुठनं सुरुवात करावी हे काही कळत नसतं. त्यावर ती आधी आळूच्या वड्या बनवायला घेते आणि त्यानंतर हा सर्व स्वयंपाक करत असताना तिचा फारच गोंधळ उडालेला असतो. तिच्या मनामध्ये येतं, काय करू, अक्षयला कॉल करू का? त्यानंतर ती म्हणते, नाही नको, उगाच त्यांना का त्रास द्यायचा. त्यानंतर इकडे सर्व आरोहीचे फ्रेंड्स आलेले असतात आणि त्या वड्यांमध्ये खारट तर काही गोष्टी तिखट त्या मालविकाने आणि त्या इरावतीने मुद्दामून बनवलेल्या असतात. त्यावर सर्व फ्रेंड्स त्या आरोहीवर चिडून निघून जातात. त्यामुळे आरोहीचा देखील मूड ऑफ
होतो. आरोही रमाला म्हणते, खरंच तू माझ्यासाठी एवढंही करू शकत नाहीस. बघ आता तुझ्यामुळे माझे फ्रेंड्स मला बोलणारही नाहीत. जा तू इथे का आली आहेस? तुला तर स्वयंपाकही करता येत नाही. आणि हा सर्व प्रकार त्या अक्षय समोरच घडतो. त्यावर ती इकडे मालविका त्या आरोहीला स्वतःच्या हाताने भरवत असते. त्यावर तिथे इरावती येते आणि इरावती अक्षयला म्हणत असते, बघ आता तूच कोणीतरी आरोहीला आई हवी, तिचे हक्काचं माणूस हवं. आणि मला वाटतं ते मालविकामध्ये आहे. मालविका बघ किती आरोहीवर प्रेम करते आणि आरोहीही मालविकाला किती चिटकते, तिचा किती जिव्हाळा आहे असं ती त्या अक्षयच्या मनामध्ये टाकत असते. आणि तेवढ्यातच हे सर्व ती रमा ऐकते. त्यानंतर रमा त्या इरावतीला म्हणते, तुमची ही चाल मी कधीही सफल होऊ देणार नाही. तर मित्रांनो, मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.